ओम ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीशाखान्वितांश्च। नमो विश्वाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामने गौरक्षे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। पाठीमागच्या कार्यक्रमामध्ये आपण काय पाहिलेलं? महाप्रसादाचं ते त्याचं महत्त्व काय आहे ते पाहिजे पाठीमागच्या. म्हणजे भक्तिविनोद ठाकूर ज्यांचा वैष्णव गीत आपण गात होतो. आपण पाहतो की आपल्या जी वैष्णव परंपरा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आचार्य जसं प्रभुपाद आहे. प्रभुपादांचे गुरु कोण? सरस्वती भक्ती सिद्धांत सरस्वती. त्यांचे गुरु भक्ती विनोद पिताजी है उनके गुरु जगन्नाथ दास आणि जेव्हा आपण त्याच्यावरती गुरु परंपरा दिलेली आहे गीतेच्या मी पाहिजे गीतेमध्ये दिलेली परंपरा किती जणांनी पाहिजे? त्याच्यामध्ये पूर्ण परंपरा दिलेली आहे. गीता
गुरु परंपरा आहे. जे इंट्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये पूर्ण परंपरा जसे आपण पाहतो प्रभुपाद आहेत आणि प्रभुपादानंतर जे पण त्यांचे गुरु आहेत आणि पहिले जेवढे पण आचार्य आहेत त्यांचं वर्णन आहे. तिथं आपण पाहतो प्रभुपादांचे पण आचार्य त्यानंतर पंचदेव. तर आपण पाहतो की आपण भक्ती करतोय की या जे आचार्य आहेत पहिले आपले त्यांच्या पावलावरती पाऊल घेऊन आपण भक्ती करतो. का? कारण हा जो भक्तीचा पाथ आहे ना, भक्तीचा जे रस्ता आहे तो जसा आता हे पाऊस चाललाय, पावसानंतर तुम्ही पाहाल जे छोटे छोटे रस्ते असतात ना शेतातले, पावसाळ्यात काय होतं, गवत उगतं, त्यानंतर पाच म्हणतो हा तो तीन लोक जातात आणि ते पाच म्हणतो. कधी कधी ज्याला जातात तोच कधी कधी हां गवत वाढले की ते दिसत नाही मग. मग अशा वेळी काय करावं लागतं की एखादा परत पाच व्यवस्थित करावं लागतं. जे गुरु असतात ते आपले ते हेच काम करतात. ते काय करतात की जेव्हा गवत खूप वाढतं पावसाळ्यानंतर आणि खूप त्याचा रस्ता दिसत नाही, मग कोणीतरी कोयता घेऊन कुदळ फावडे घेऊन येतात आणि ते व्यवस्थित जरा थोडंसं रोड करतात. कधी कधी रोड एवढा गवताना झाकला गेलेला असतो, कधी कधी मोठी झुडपं पण वाढतात, कधी काट्याची झुडपं असते. आणि जेव्हा पण असे भाग काढायचे असते तेव्हा काही काही एकदम अवघड असतं काढायला, एवढ्या सहजासहजी निघत. कधी कधी ते काढताना काटे लागतात, कधी कधी त्या झाडावरती जर आणखी काय कीटक असतील तर ते चावतात. त्या झाडाखाली आपले काही भाऊ बहिणी असतील. पण कालच आमच्या रूममध्ये एक आलेले नाही तर हे जेव्हा पण आपण काढतो ना तेव्हा भरपूर अशा गोष्टी आहेत. इथं काहीच नाही. आपल्या गिरी गोवर्धन चॉईसमध्ये वॉईसमध्ये राहायचं ना तेव्हा पावसाळ्यात असे एकच रूम होती, 7-8 जण आम्ही राहायचे. कॉलेज डोंगरावर करते, डोंगराच्या मध्येच आमचं सेंटर होतं आणि सगळ्या बाजूला डोंगराच्या वरतीच होतं. पाऊस जेव्हा व्हायचा तेव्हा साप वगैरे यायचे आणि बाहेर निघून खिडकीत बसायचे. आतून बसायचं त्यांना. असं काय प्रॉब्लेम नाही, चांगले. हां आपण पाहत होतो की अशा परिस्थितीमध्ये ते आपले आचार्य ते सगळ्या अवघड परिस्थितीतून तो रस्ता परत करतात सगळ्या लोकांना जाण्याचा. कारण हे जे अध्यात्माचा रस्ता आहे तो बऱ्याच वेळा झाकला जातो. कुणाला कळतच नाही की अध्यात्म म्हणजे काय. काही काही लोकांना वाटतं की जसं आता म्हणाल की गणेशोत्सवाचं कारण त्याचं फळ ते काय ते सगळं संपून गेलं. तो आता एक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम झाला आहे जिथं लोक येऊन थोडी दगामस्ती करतात. जसं लोक पार्टी करतात तसं गणपतीच्या नावानं आणखी एक पार्टी.
तर आपण पाहतो की अध्यात्म हे एक पार्टीचं कार्य आहे, एक सोशल गॅदरिंग होतं. त्यासाठी हे जे आचार्य आहेत ते परत येऊन ते जे आध्यात्मिकाला परत वर घ्या. तर आपण पाहतो की हे सगळे आचार्य भरपूर मेहनत करून जेव्हा पण एखादं चांगलं काम होतं तेव्हा त्याला सपोर्ट करणारे 1-2 जण असतात ते, आणि पाय ओढणारे भरपूर असतात. तर आपण पाहतो की प्रभुपादांनी जेव्हा ही संस्था निर्माण केली इस्कॉन पूर्ण जगभर, आपण पाहू शकतो की किती त्यांना त्रास सहन करावा लागतो. कारण मुंबईमध्ये पण आम्ही पाहतो प्रॅक्टिकली कधी कधी प्रभुपाद स्वतः सांगतात की मुंबईचा जे जे मंदिर आहे आपलं, जिथे राधा राखी आहे, त्याला लक्ष्मण बघित आहे, प्रभुपादांनी सुद्धा ठेवलेले. तर तिथं सदैव जसं काय कुरुक्षेत्र लढाई कशी चालली आहे तसं व्हायचं. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी चालू आहे. तर आपण पाहतो की भगवंतांची जी भक्ती आहे ती इथं परत जागृत करण्यासाठी भरपूर मेहनत घेतात. आणि आज तुमचं किती जण आले राधा राखी मंदिरात? सगळ्यांना घेऊन झालं पाहिजे. मागच्या वर्षीचा plan झाला होता. चतुर्दशी करायचा प्लॅन होता. ओके. आणि आमचा प्लॅन होता लॉकडाऊन नंतर सगळेजण येणार ना? हरी बोल. आता मंदिर उघडलेत ना, चला मी याची माहिती. तर आता मंदिर ते खूप मोठं आहे, लाखो लोक येतात तिथे. पण आधी जेव्हा मंदिर चालू झालेलं, प्रभुपाद पुजारीला एकदा विचारलं होतं किती जण येतात दर्शन घ्यायला. पुजारी लोकनाथ महाराज पुजारी, लोकनाथ महाराजांनी सांगितलं प्रभुपादांना 25 लोक येतात रोज. 25 लोक येतात, भरपूर झाले. आता दिवसाला 25,000 लोक येतात. अशी स्थिती होती की काही जास्त फॅसिलिटी नव्हती. पुजारी सांगतात त्यावेळी की प्रसाद बनवायला किंवा सगळं करायला जास्त पैसे पण नव्हते. तर ते सांगत होते की सकाळी आणि संध्याकाळी येऊन फळांचा भोग लागायचा, नैवेद्य लागायचा. तर कधी कधी अर्ध सफरचंद सकाळी आणि अर्ध संध्याकाळी असे कारण काय नसायचं त्यावेळी. तर अशा स्थितीत भक्तांनी भगवंताची सेवा केली. आणि आपण पाहतो भगवंतांना प्रेमानं त्यागाला काही पण दिलं तर त्याच्याशी भगवंत आदान प्रदान करतात. आणि अशा भक्तांच्या जीवनामध्ये भरपूर गोष्टी केल्या जातात, ज्यांना ते भगवंताची सेवा आणखी चांगल्या आहेत. तर प्रभुपाद जिथं पण गेले तिथं आपण पाहतो की अशा बिकट परिस्थितीमध्ये पण त्यांनी भगवंतांची सेवा केली आणि त्या सेवेचं फळ पण त्यांना मिळालं. जगभर आज गीतेचा, भागवताचा, हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार झालेला आहे. आणि फक्त भारतीयच नाही तर पूर्ण जगभर लोक आज हरे कृष्ण म्हणतात आहे. तर आज मागच्या वेळी जसं आपण पाहिलेलं आहे की प्रसादाचा महिमा, त्याच्यामध्येच आपण पुढे जाऊया. आणि जे भक्तिविनोद ठाकूरांनी
जे प्रसाद घेण्याच्या आधी आपण म्हणतो ना, महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवी स्वल्प कृत्य विश्वास होणे जाय. तर त्याचं आपण मागच्या वेळी पाहिलेलं की कसं जो महाप्रसाद आहे त्याच्यामध्ये विश्वास असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तो विश्वास अचानक येत नाही, त्यासाठी खूप पुण्य खूप संचित करावं लागतं, ज्यानं तो विश्वास येतो महाप्रसादामध्ये. आणि पुढं जाऊन भक्तिनाथ ठाकूर म्हणतात महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यवतमराने विश्वास होणे. शरीर अविद्या जाळ. हे शरीर आहे ते जाळ्याप्रमाणे. कशाचं जाळ आहे ते? अविद्या. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. कशाचं अज्ञान? इंग्रजी, भूगोल, जे आध्यात्मिक अज्ञान. आध्यात्मिक अज्ञान म्हणजे त्यांना हे माहिती नाही की आपण कोण आहोत, आपण आत्मा आहोत. त्यांना हे माहिती नाही की भगवंत कोण आहे. तर हे जे ज्ञान आहे ते जेव्हा नसतंय तेव्हा, जसं आज इथं लाईट नाही, लाईट नसल्यावर जरा थोडंसं विचित्र वाटतं. फॅन नाही, लाईट नाही, आणि लाईट नसल्यावर थोडी भीती पण वाटते. का? कारण जिथं पण अज्ञान आहे तिथं भीती आहे, जिथं प्रकाश आहे तिथं भीती नाही. जेव्हा हे शरीर आहे ते अज्ञानाचं मूळ आहे. का? कारण हे जे जेव्हा आपल्याला हे शरीर मिळतं, हे शरीर आपल्याला दिलं जातं या जगामध्ये आल्यानंतर. जसं आता तुम्ही पाहाल पावसाळ्यानंतर काय येतो? हिवाळा. मग हिवाळ्यामध्ये व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला गरम कपडे लागतात. टोपी घालतात किंवा स्वेटर घालतात. का? कारण वातावरण थंड असतं. तशा थंड वातावरणामध्ये वेगवेगळे कपडे घातले जातात. त्याप्रमाणे जेव्हा आत्मा या जगात येतो तेव्हा त्याला पण एक शरीर दिलं जातं, त्याला पण एक कपडे दिले जातात. हे कपडे हे शरीराचे, आणि हे शरीर आहे ते आत्म्याचं कार्य आहे. तर जेव्हा आपण हे शरीर आपल्याला प्राप्त होतं, आपण पाहतो की भरपूर लोक या शरीरालाच सर्वस्व मानतात. या शरीरासाठी पाप करायला तयार असतात, या शरीरासाठी वाईट बोलायला तयार असतात. पण जेव्हा आध्यात्मिक ज्ञान आपल्याला मिळतं तेव्हा आपण समजून घेतो की हे माध्यम आहे, आणि त्याचा उपयोग करून आपल्याला भगवंताची सेवा करायची. तिथे सांगितलंय की शरीर अविद्याच्या जड इंद्रिय आहे का. हे आपले जे इंद्रिय आहेत ते जड आहे. जड का म्हटलेलं आहे? जसं आता जड म्हणजे म्हैस असते ना, म्हैस जड असते. जड म्हणजे मंदबुद्धी. जसं तुम्ही पाहाल की गाडी चालली आणि दोन म्हशी चालले पुढे, किती पण हॉर्न वाजवा फरक नाही पडत त्यांना, एकदम शांत असतात. असे असतात जसं काय दोन साधू चालले संत महात्मे, त्यांना फरक नाही पडत. त्यांना तुम्ही काठीनं मारा काय फरक नाही पडत. तर हे मंद बुद्धीचं लक्षण आहे. तर इथं सांगितलंय की आपले जे इंद्रिय आहेत ते पण असे मंद आहेत. मंद का? जसं समजा आपले जे इंद्रिय आहेत ते
भगवंतांना आणि भगवंताच्या ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्याला पाहण्यासाठी, त्याचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी बंद आहे. तसं आपण पाहतो का या डोळ्याने मी हा टेबल पाहतो, या डोळ्याने मी, या हाताने मी या टेबलला स्पर्श करतो. पण समजा जर तुम्ही विचारलं की आपले डोळे बांधले आणि ते विचारतील की तुम्ही स्पर्श करून सांगा की या भिंतीचा रंग काय आहे. तुम्ही त्या भिंतीला 1 तास जरी स्पर्श केला तर तुम्हाला नाही कळणार की भिंतीचा रंग काय आहे. त्या रंगावरती तुम्ही हात ठेवलाय, रंगाला स्पर्श करताय, पण तो रंग दिसण्यासाठी हाताला नाही दिसला, तो डोळ्याने पाहतो. त्याचप्रमाणे आपले आत्ताचे सध्याचे डोळे आहेत ना, त्यांना तुम्ही भगवंत जर पुढे जरी आले तरी दिसणार नाही. का? कारण आपल्या ज्या जे पण अवयव आहेत आपले, जे पण इंद्रिय आहेत आपले, ते सगळे जड आहेत. त्यांना आपण आध्यात्मिक गोष्टी नाही पाहू शकतो. तर कुणी म्हणेल की असं भगवंत जर दिसत नाहीत तर ते स्वतःहून येण्याला नकार देतात की आपल्यामध्ये काही कमतरता आहे म्हणून आपल्याला नाही दिसत. याच्यात आपण हे पाहू शकतोय की अशा भरपूर गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. पण जसं कोणी म्हणेल की आज मी भरपूर आनंदी आहे. आजपर्यंत कुणी आनंद पाहिलाय का? आनंद कसा दिसतो? लाल, पिवळा, काळा, 2 किलो 3 किलो. कुणी पाहिलं आनंद? कुणी नाही पाहिला. अनुभव केला, अनुभव केला, आनंदी लोक बघितले. तर आपण पाहतो सिंपल आनंद आहे, तो पण एक अनुभूती करण्याचं गोष्ट आहे. त्याला पाहता येत नाही, त्याला तुम्हाला टच नाही करता येत, त्याला ऐकता येते. पण आपण पाहू शकतो की आनंद ही हृदयाची स्थिती. तसं जेव्हा आपल्याला आध्यात्मिक रूपानं भगवंताची प्राप्ती होते, भगवंताचं दर्शन होतं, ते पण फक्त या डोळ्यानं ते दर्शन नाही करू शकत. या डोळ्यानं जर ते दर्शन नाही करू शकत तर मग कोणत्या प्रकारचे डोळे पाहिजे आपल्यासाठी? तर सांगितलेलं आहे की आध्यात्मिक इंद्रिय जेव्हा आपण उत्पन्न करतो, आपले जे इंद्रिय आहेत जे जड आहेत आता, ते जेव्हा आपण वेगवेगळ्या रूपानं त्यांना आध्यात्मिक रूपानं उत्तेजित करतो, तेव्हा त्यांना आपण मग भगवंतांना पाहू शकतो. हे प्रसादामध्ये का आलंय? का? कारण प्रसाद हे भगवंताची कृपा आहे. ती जेव्हा आपण घेतो त्यांना आपले जे सगळे इंद्रिय आहेत ते परत आध्यात्मिक होते. मग आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहू शकतो. शरीरा अविद्याच्या जड इंद्रियत आहे का जीव केले विषय सागर. जे आपण जीवात्मा आहे, या जगामध्ये येऊन कोणाला जर समुद्रामध्ये नेऊन टाकलं त्याच्यामध्ये वाचण्याचा काय संबंध नाही. त्याच्या टाकण्यामध्ये तसं आपण पाहतो की जेव्हा या भौतिक जगामध्ये एक जीवात्मा येतो तेव्हा स्वतःहून तो याच्या बाहेर नाही पडू शकतो.
एखादा दलदलीत अडकलेला मनुष्य आहे, तो स्वतःच्या त्यानं किती पण प्रयत्न केला ना तर तो बाहेर नाही येत. दलदलीमध्ये जेव्हा एक पाय जातो तर तो सोडायला दुसरा पाय आपण ठेवतो आणि तो पाय दुसरा जातो. मग त्यानंतर हात लावतो बाहेर यायला, तो हात पण लागतो आणि असा घेऊन हळूहळू तो त्या दलदलीत गुंतवून जातो. तसंच या जगामध्ये पण आपल्या दृष्टीनं आपण जेव्हा खूप कार्य करतो बाहेर येणार त्यांना बाहेर येणं शक्य नाही. इथे एकच गोष्टीची गरज आहे, दलदलीच्या बाहेर कोणी उभा आहे तो तुम्हाला ओढलं बाहेर तर तुम्ही येऊ शकता बाहेर. तसंच आपण पाहतो की कृष्णाची कृपा आहे ती आपल्याला ओढते बाहेर. मग याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. एक, काही लोक म्हणतात की कृष्ण पण आहे, कृष्णाची कृपा आहे, जेव्हा कृपा होईल तेव्हा निघूया ना बाहेर, तोपर्यंत आराम करा. कारण कृष्णाची कृपाच येणार आहे आणि ती कधी येईल तेव्हा येईल, तोपर्यंत हरे कृष्ण. बरोबर ना? आपण प्रयत्न करून तर होणारच नाही, मग नको प्रयत्नच करायचे, कशाला करायचे. पण इथं आचार्य दोन गोष्टी सांगतात की जेव्हा आपण भगवंतांना शरण जातो तेव्हा भगवंत आपली रक्षा कसे करतात त्याला दोन उदाहरण देतात. एक, काही लोक विचार करतात की जोपर्यंत मी कार्य नाही करणार भगवंत कशी मदत करते. इंग्लिशमध्ये म्हणतात गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स. जे स्वतःला मदत करतात ते भगवंताची मदत पण त्यांना मिळते. आणि काय म्हणतात की तुम्ही किती पण करा काय फरक नाही पडला, भगवंताची जेव्हा मदत येईल तेव्हाच. तर अशा स्थितीमध्ये आपण किती कष्ट करायला पाहिजे भगवंताची कृपा प्राप्त करायला. का फक्त वाट पाहत राहायची भगवंताची कृपा जेव्हा प्राप्त होईल तेव्हा होईल. त्याच्यामध्ये दोन उदाहरण देतात. एक, जसं तुम्ही पाहिलं असेल की जे मांजराचं पिल्लू असतंय ना, पाहिलं तुम्ही मांजर त्याला घेऊन जाते इकडे तिकडे, मांजर त्याला इथं पकडते तोंडामध्ये आणि त्याला जर इकडे तिकडे घ्यायचं असतं आणि ते आराम करत असते, त्यांना काय चिंता नाही. त्याला माहिती आहे की आईचे तुमचं तिथून जाईल तिकडे जाईल. तर याच्यामध्ये त्याचं कार्य काहीच नसते स्वतः. दुसरं उदाहरण जेव्हा आपण पाहतो त्याच्यामध्ये आपण पाहतो की माकडाचं पिल्लू पाहिजे. ते माकडाचं पिल्लू जर त्या माकडाला कुठं इकडे तिकडे घेऊन जायचं, जे माकड आहे मोठं ते त्याला पकडतच नाही, त्या पिल्लाला पकडावं लागतं. आणि ते माकड येते एका झाडावर दुसऱ्या झाडावर इकडे तिकडे उड्या मारत असते आणि ते पिल्लू घट्ट पकडून असते त्याच्या छातीला, सोडलं तर गेलं. तर इथं आपण दोन पाहतो की एक आहे ते जी मांजर आहे ती स्वतः पकडून घेऊन जाते. दुसरं आहे त्या बाळावरती अवलंबून आहे की तो किती पकडून ठेवतो. त्या दोन गोष्टी आहेत की भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये काय संबंध आहे, कोण कोणाला पकडतो. भक्त भगवंताला पकडून ठेवतो की भगवंत भक्ताला पकडतो. दोन्ही पण दोन्ही पण होतं.
याच्यामध्ये दोन्ही पण आहे याच्यामध्ये. कारण हे दोन जे आपण उदाहरणं पाहिले याच्यामध्ये एकच जण पकडतो. मांजर आहे ती पिल्लाला पकडते आणि ते पिल्लू आहे ते मगराला पकडते. पण जेव्हा भगवंताला आपण शरण जातो तेव्हा भगवंत आपला उद्धार कसा करतात, उदाहरण दिलेलं आहे की जसं एखादा विहिरीच्या तळाला मनुष्य उभा आहे, त्याला वरती येता येत नाही. तर वरचे जे लोक आहेत ते खाली दोर टाकतात आणि दोर टाकल्यानंतर त्या माणसाला वरती जर यायचं असेल तर दोन गोष्टीची आवश्यकता आहे. एक, त्याला पकडावं लागेल आणि पकडून नाही वरती येणार तर कुणीतरी वरून ओढायला पण पाहिजे. तर जेव्हा तो पकडेल आणि रोप ओढेल, कारण त्याला पकडला नाही ओढला फक्त तर तो तिथंच राहील, वरती नाही. आणि त्याला पकडलं पण ओढलं नाही त्याला पण तरी पण तो खालीच राहील. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये पण आपण पाहतो की आपण जेव्हा भगवंतांच्या प्राप्तीसाठी, भगवंतांच्या सेवेसाठी, भक्तांच्या सेवेसाठी आपल्याकडून जे काय होईल आपल्या कपॅसिटीनुसार जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ते प्रयत्न आणि भगवंतांची कृपा जी वरद सारखी आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशननं आपण या जगातून बाहेर पडतो. तर आपण पाहतो की हा जो प्रसंग आहे तो यशोदा माता आणि दामोदर किल्ल्यामध्ये हा प्रसंग येतो की यशोदा माता जेव्हा छोटा कृष्ण त्यांना एक धडा शिकवण्यासाठी, कारण कृष्ण एवढे नटखट होते की त्यांना यशोदा माताने विचार केला की आज त्यांना धडा शिकवायचा. कारण आज जर त्याला नाही शिकवलं तर पुढे जाऊन तो भरपूर, आता थोडी फक्त दही चोरतोय, पुढे जाऊन म्हणजे काय चोऱ्या करून माहीत नाही. आत्ता जर मी त्याला व्यवस्थित संस्कार नाही दिले या दृष्टीनं ती तिला बांधायचा प्रयत्न करत होते. पण आपण पाहतो कृष्ण मध्ये की ते शक्य नाही होत. प्रत्येक वेळी दोन बोटं ते रोप जो दोर असतो तो कमी पडतो. कोणी म्हणेल की असं कसं काय, कृष्ण तर एवढेच आहेत ना, त्यांचं किती असेल 2 फूट. समजा 2 फुटाचं त्यांचं कमर आहे आणि 4 फुटाचा रोप असल्यावर 2 फूट आणि 2 बोट कशी कमी पडेल का? नाही म्हणा, 2 फुटाचं त्यांचं कंबर आहे, 4 फुटाचा रोप आहे, पण ते पण कमी पडत होतं. आणि मग यशोदा माताला आणखी मोठे मोठे दोर घेऊन आले, 10 फुटाचे, 15 फुटाचे, 20 फुटाचे, तरी पण 2 बोटं कमी पडतात. असं कसं काय? प्रेम आणि भक्ती नव्हती. प्रेम आणि भक्ती, डिवोशन अँड लव्ह. ओके. तर आपण इथं पाहतो की जे भगवंत आहेत ते आध्यात्मिक आहेत. भौतिक गोष्टी त्यांना बांधू नाही शकत. जसं आत्मा आहे, आत्म्याची साईज किती आहे? 1 फूट. समोरच्या बालावर फारचं वन पार्ट ऑफ द वॉटेड ठेवलं शास्त्रात शिकलो. हां, तर खूप सूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्म आत्मा आहे त्याला जर समजा पकडायचं असेल तुम्हाला, पकडू शकताय? नाही पकडू शकत. तर तुम्ही आत्म्याला जर पकडू नाही शकता तर जे भगवंत आहेत, जे परमात्मा आहेत, त्यांना कसं काय पकडणार? तर ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, जसं आनंद आहे, तुम्हाला म्हणाला की भांड आहे, याच्यात थोडासा आनंद
तुमचा जो पण झालाय जरा तू येतो म्हणजे टाका. नाही टाकू शकत. तो आनंद आहे, तो हृदयात असतो. जसं तो आनंद आपण एखाद्या भांड्यात नाही घेऊ शकत, त्याला मोजू नाही शकत, त्याला पाहू नाही शकत, त्याचप्रमाणे हे भगवंत आहे ते आध्यात्मिक आहे. या ज्या आपण भौतिक गोष्टी त्याच्या पलीकडचे. तेव्हा यशोदा माता खूप प्रेमाने त्यांना बांधण्याचा प्रयत्न करते, पण तरी भगवंताची जी शक्ती आहे, कारण भगवंत असीमित आहे, त्या शक्ती त्या दोराला बांधून नाही घेत आणि प्रत्येक वेळी 2 बोटं राहतात. पण त्यानंतर जेव्हा भक्त जेव्हा मेहनत करतात, भगवंत ते पाहतात की मला बांधण्यासाठी माझा भक्त एवढा परिश्रम करतात आहे. आणि तिथे खूप सुंदर वर्णन दिलेलं आहे की यशोदा माता होत्या त्या वृद्ध होत्या आणि कृष्णाला पळून थकल्या होत्या एकदम. आणि हे बांधायचं काम आहे ना, ते सकाळी ही लीला झाली. सकाळी पहाटे कृष्णांनी मटकी फोडलेली आणि बांधण्याचं जे चाललं होतं ना, ते दुपारपर्यंत चाललं होतं काम. तुम्ही पाहता की तर एवढा वेळ ते बांधण्याचं चाललं होतं. ते बांधलं जात नव्हता, मग आणखी रोप आणणं, ते बांधणं. दुपारच्या वेळी ते बांधले गेले. ते पण का भगवंताने विचार केला की आणखी किती वेळ यशोदा मातेला त्रास द्यायचा, मग त्यांनी स्वतःच्या इच्छेनं ते बांधले गेले. त्याचप्रमाणे आपण पाहतो की आपल्या आयुष्यामध्ये पण आपण आपल्या दृष्टीनं कार्य करतोय. ते कार्य छोटं जरी असेल, पण आपला तो परिश्रम पाहून भक्ताचे परिश्रम पाहून भगवंत प्रसन्न होतो आणि त्यानं मग ते आपल्याला प्राप्त होतं. तर आपण पाहतो की आपल्या प्रयत्नांनी ते नाही प्राप्त होत, पण आपण जेव्हा प्रयत्न करतो त्यानं प्रसन्न होऊन स्वतःहून ते मग आपल्याकडे येतं. तर इथं आपण पाहतो की हे जे शरीर आहे ते अज्ञानी आहे. त्यांना आपण भगवंताला नाही पाहू शकत, भगवंतांची अनुभूती नाही करू शकत. पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तारमध्ये जिव्हा अति लोभमय सुदूर. जे जिव्हा आहे, जीभ आहे, त्या सगळ्या इंद्रियांमध्ये खूप लोभी आहे. लोभ कशाचा की खाण्याची इच्छा असते वेगवेगळे पदार्थ. आणि या जगामध्ये एक अशी गोष्ट आहे, जिभेला काय हाड नसते, पण या जिभेचा एकदम वापर जर व्यवस्थित नाही केला तर ज्या जिभेमध्ये हाड नाही आहे ते दुसऱ्यांचे हाडं पण तोडतात. का? कारण जिभेवरती कंट्रोल नाही. कोणाला काही पण म्हणलं तर लढाई झगडे होतात आणि मारपीट होते. तर आपण पाहतो या जिभेवरती जर आपलं नियंत्रण असेल, त्याच्यावर कंट्रोल केलं, तर बाकीचे सगळे जे आपले इंद्रिय आहेत ते पण आपोआप कंट्रोलमध्ये येतात. तर आपण पाहतो की जसं एखादा लाईटचा हे स्विच येतं, याचा एक मेन स्विच असतो बाहेर. इथं जर तुम्ही ऑन ऑफ केलं, तुम्हाला बटन बंद करायचं असेल तर प्रत्येक अशा स्विचला जाऊन तुम्हाला बंद करावं. हे पण बंद करा, ते पण बंद. बट एक म्हणतात ना, सो सुनार की एक लोहार की. असं एखादा छोटे छोटे घाव टाकतात आणि एक मोठा हातोडा
काम होतं. तसं जे मेन स्विच जेव्हा आपण बंद करतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या रूममध्ये जाऊन बंद करण्याची गरज नाही. एक मेन स्विच जो पूर्ण बंगल्याचा मेन स्विच आहे तो बंद केला ना, असतोय ना मेन स्विच आहे ना, तो जर बंद केला तर आतमध्ये स्विच आपोआप बंद होतो. तसंच आपले हे इंद्रिय आहेत ते कंट्रोलमध्ये येतात जेव्हा ही जीभ कंट्रोलमध्ये असते. आणि हे कंट्रोलमध्ये कसे येतात तर ते या प्रार्थनेमध्ये सांगितलेलं आहे. लोभमय सुदुर्मती ताके जेता कठीण संसारे कृष्ण बडो दयामय कोणी बारे जिव्हाच्या. की भगवंत एवढे कृपाळू आहेत आपल्यावरती की ते प्रसादाच्या रूपानं आपल्या जीवनामध्ये येतात. आणि काय करतात अशा प्रसादाच्या रूपाने? हे जे इंद्रिय आहेत त्यांच्यावरती विजय प्राप्त करतात. तर असं आहे की या जीवनामध्ये प्रसाद ग्रहण करून जेव्हा आपले इंद्रिय आध्यात्मिक रूपानं परत शुद्ध होतात तेव्हा मग भगवंत प्राप्ती आपल्याला लगेचच प्राप्त होऊ शकते. आपल्या मराठीमध्ये पण तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र ते अन्न हरी कीर्तने बोल. तर जेव्हा आपण कीर्तन करत भगवंतांना नैवेद्य दाखवलेलं जे भोजन आहे ते करतो तेव्हा काय होतं, हे जे शरीर आहे जे भगवत प्राप्तीसाठी आत्ता नाही आहे, त्यांना होणार नाही का, कारण ते मंद आहे. पण जेव्हा आपण प्रसाद ग्रहण करतो दिवसेंदिवस तेव्हा मग या पूर्ण शरीराची शुद्धी होते. आणि आपण हे पण पाहतो की शास्त्र जे वैज्ञानिक आहेत आजकाल त्याच्यामध्ये पण सांगितलेलं की या शरीरामध्ये ज्या पेशी असतात ना, मांसपेशी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात त्या बदलत राहतात. कारण काही पेशी असतात ते मरतात, काही नवीन तयार होत असतात. तर जवळपास 7 वर्षामध्ये सगळ्या ज्या पेशी असतात त्या बदलतात. जसं आपण पाहतो नख वाढतात आणि ते नवीन नख येत असतात आणि जुनं नख आपण काढून टाकतो. तसंच त्वचेवरती पण वेगवेगळ्या पेशी येत असतात, जातात. पूर्ण आपल्या शरीरामध्ये ती प्रक्रिया चाललेली असते. ते एक भक्त सांगत होते की जर तुम्ही 7 वर्ष प्रसाद घेतला तर त्यांना काय होतं, तुमची सगळ्या पेशी आध्यात्मिक होतात आणि तुम्हाला आध्यात्मिक देह प्राप्त होतो. आता किती वर्ष झालं प्रसाद? 1 वर्ष. तर हे जे आपलं आध्यात्मिक शरीर प्राप्त करण्यासाठी जेव्हा आपण हे जे भगवंतांना जो नैवेद्य दिलेला आहे तो जेव्हा आपण प्राप्त करतो त्यानं आपल्याला ती कृपा प्राप्त होते. तर कोणी म्हणतात की भगवंत खातात की नाही, कोणी पाहिलंय? इथं कोणी पाहिलंय का असं भगवंतांना 2 चपात्या दिल्या आणि 1 चपातीच राहिली? मग भगवंत असं आहे का की आपण मानतो की खातात कारण संतांनी वगैरे सांगितलेलं आहे तर खात असतील कदाचित, असं आहे? असं फक्त आपण मानून चालतो की खातात बॉडी? बरोबर.
संतांनी सांगितलं म्हणून विश्वास वाटतो खातात म्हणून. ओके. संत तर प्रभुपादांना एका व्यक्तीनं असं चॅलेंज केलं. ते म्हणाले की कोण म्हणतं भगवंत खातात म्हणून? प्रभुपाद म्हणजे कोण म्हणतं? भगवंत स्वतः म्हणतात मी खातो म्हणून. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरुतम अश्नामी प्रयतात्मा. जे पण मला प्रेमानं फल फूल पाणी वगैरे देतात ते मी खातो. भगवंत म्हणतात मी खातो. जे भक्त देतात आहे त्यांना माहिती आहे भगवंत खातात. व जे खातात आहे ते सांगतात मी खातो. जे देतात आहे ते सांगतात की आम्ही देतो. आणि तुमच्यासारखे उपटसुंब येतात आणि विचारतात काय झालं, कुणी खाल्ला, कधी खाल्ला. ते म्हणाले तुमच्यासारख्या लोकांवरती विश्वास ठेवून की भगवंतांवर विश्वास ठेवू. पण इथं आपण पाहतो की जेव्हा भगवंत म्हणतात ते मी खातो आणि तुम्ही म्हणाल कुठं खातात? भगवंत फक्त म्हणतातच खातो खातो. कुठं खातात? 4 चपात्या तर आहेत. एका ठिकाणी भगवंत म्हणतात मी खातो पण दिसायला तर काही दिसत नाही. 4 चपात्या आहेत तिथे. मग हे कसं समजणार? एक तर भगवंत खोटं बोलतात. भगवंताचे इथे देव आहेत. भगवंत बघितलं तर खायला जातात. तर आपण इथं एक गोष्ट पाहू शकतो की जसं समजा कोणी म्हणेल की दोन गोष्टी सांगतो. दोन वाक्य सांगतो. एक वाक्य आहे की अनिरुद्ध दिवसा काहीच खात नाही. अनिरुद्ध दिवसा काहीच खात नाही. आणि दुसरं वाक्य आहे दिवसेंदिवस अनिरुद्धचं वजन वाढत चाललंय. एक आहे अनिरुद्ध दिवसा काहीच खात नाही आणि दुसरं आहे अनिरुद्धचं वजन दिवसेंदिवस वाढतंय. ते दोन्ही एक साथ होऊ शकेल का? होऊ शकते. आता रात्री खातो दिवसा खात नाही, बरोबर आहे एकदम. आणि असं वजन पण वाढतंय ते पण बरोबर आहे. रात्री खातो. तर जेव्हा आपल्याला इथं कळतंय की भगवंत म्हणतात ते मी खातो आणि इथं तुमच्या चपात्या पण तयार आहेत 4च्या 4 दाखवले नैवेद्यामध्ये. मग इथं आपल्याला कळतं की भगवंत खातात ते भौतिक रूपानं नाही खात, आध्यात्मिक रूपानं खातात. आणि ते आध्यात्मिक रूपानं खातात त्याचा पुरावा काय? तुम्ही म्हणाल की नाही खातात. त्याचा पुरावा हा आहे की जे प्रसाद नाही आहे आणि जो प्रसाद आहे ते तुम्ही जर रेग्युलरली ते कोणी खाल्लं तर त्याच्या चेतनेवरती जो परिणाम होतो ना त्यांना आपण पाहू शकतोय की हा प्रसाद आहे आणि हा प्रसाद नाही आहे. तो जो व्यक्ती आहे तो स्वतःच्या ज्या वाईट भावना आहेत त्या हृदयातून चालत. कारण ही जी गोष्ट आहे एका व्यक्तीचं चरित्र बदलणं, एखाद्या व्यक्तीचं मानसिकता बदलणं हे कोणत्याच गोष्टीनं शक्य नाही. आपण पाहतो ना लोकांचा स्वभाव बदलणं एवढं सोपं नाही. पण आपण पाहतो एखादा व्यक्ती जर दररोज प्रसाद घेत असेल ना त्याचा स्वभावामध्ये फरक पडतो. तो आध्यात्मिक स्तरावरती येतो, सत्वगुणामध्ये येतो. त्याच्यानं तुम्ही पाहू शकताय की तो इफेक्ट सटल इफेक्ट आहे. तर असं नाही की त्याला काही पुरावा नाही, पुरावा आहे. तर तुम्ही पाहता हे जे सगळे हिप्पी लोक होते ना ज्यांना पहिल्यांदा प्रचार करायचे ते असे भयानक लोक यायचे तिथं. एक तिथला जे तिथं प्रचार करत ते सांगत होते हिप्पी म्हणजे काय.
ते म्हणाले हिप्पी म्हणजे 100 फुटावरती तो व्यक्ती असेल तर तुम्हाला कळतं तो हिप्पी आहे म्हणून. का एवढा घाण वाचत होता कारण त्याला 6 महिने कधी आंघोळ नाही केलेली, त्याचे सॉक्स आहेत ते 3 महिने धुतलेच नाही, अशी कंडिशनमध्ये ते असतात. तर असे हिप्पी प्रभुपादांच्या लेक्चरला यायचे. आज असं एक जरी इथं आला तर आपण सगळे कोण जाऊ. तर प्रभुपादांच्या लेक्चरला असेच लोक येऊन बसायचे, असे एवढ्या घाणीतून येऊन बसायचे. आणि प्रभुपाद त्यांना गीता सांगत होते, भागवत सांगत होते. काय करणार त्यांना, कुठून काढणार. पण प्रसाद भरपूर खायला दिला प्रभुपादांनी. गुलाबजाम बनवायचे, कचोरी बनवायचे, पकोडा बनवायचे, काय काय बनवायचे. आणि आपण पाहतो आज तेच लोक जे 6-6 महिने आपण नव्हते करत, ते आज पूर्ण जगभर फिरून त्यांचा उद्धार तर थोडा दुसऱ्याचा उद्धार करतो. तर आपण कसं म्हणू शकतो की तो प्रसाद नाही म्हणून. त्या प्रसादामध्ये तेवढी पॉवर आहे की अशा लोकांचा पण उद्धार. तर आपण पाहतो हाच प्रसाद आपल्यासाठी पण उपलब्ध आहे. तर या प्रसादाचं ग्रहण केल्यावरती आपल्यामध्ये पण तो आध्यात्मिक फरक आपण पाहू शकतो. आणि तिथं सांगतात की ताके देता कठीण संसारी कृष्ण बड दयामय परिवार जीवाय स्वप्रसाद अन्न निरोग श्रेयन्नाम तपाव श्री राधा कृष्ण गुणगाव असा प्रसाद घेऊन आपण शुद्ध होतो. आणि शुद्ध झाल्यानंतर आपण काय करतो, भगवंतांचं गुणगान. कारण आपल्याला भगवंतांनी कृपा दिली आहे, आपण भगवानाचं गुणगान करतो. कसं गुणगान करतो, हरे कृष्ण हरे कृष्ण एक कीर्तन करून भगवंताचं जे नाव आहे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर भगवंताचं गुणगान करतो. भगवंताचं गुणगान काय करायचं, त्याला काय होईल सुद्धा कसं काय. काही लोक म्हणतात बघा भगवंत किती गर्विष्ठ आहेत, ते सांगतात की माझं गुणगान करतो. एखादा जेव्हा गर्विष्ठ व्यक्ती असतोय तेव्हा त्याला असंच वाटत असतं की सगळ्यांनी माझं गुणगान करावं. बरोबर ना. मग आपण म्हणतो की आपण भगवंताचं नाव घेऊया, त्याचं गुणगान करूया, मग भगवंत प्रसन्न होतो. पण ही चांगली गोष्ट आहे का. किंवा साध्या माणसाचा आपण गुणगान करतो तर तो किती खुश होतो. तर आपण प्रेमाने जर भगवंताचं नाव घेतलं तर मग भगवंताचं खुश. भगवंत सर्वशक्तिमान आहे, ते काही करू शकतात. म्हणून त्यांना त्यांचं गुणगान किंवा नामस्मरण केलं तर ते सर्वशक्तिमान आहे, काही करू शकतात. पण इथं बाकीचे लोक हेच विचारतात की असे कसे काय भगवंत ते स्वतःचं गुणगान करायला एवढे उतावळे आहेत. दुसऱ्या सगळ्यांना सांगत माझं गुणगान करा, गाव गाव म्हणतात असं. असं नाहीये का, कारण असं नाही की भगवंताचे गुणगान करणारे कमी, न सांगता त्याचे गुणगान करणारे असंख्य जीव आहेत आध्यात्मिक जगामध्ये. असं नाही की त्यांना तुमच्या गुणगानाची गरज आहे. भगवंतांना आपली गरज नाही, आपल्याला भगवंतांची गरज आहे. आपल्याला शुद्ध होण्याची गरज आहे. तर आपल्यावरती कृपा करून ते आपल्याला सांगतात आहे की हे जे नाव आहे भगवंतांचं, जे भगवंतांपासून आपण आहे. जसं आई छोट्या मुलाला सांगते बाळ इथं बसून अभ्यास कर, तुला जर काय गरज लागेल तर माझं नाव घे, हाक मार मला, मी लगेच येते. बरोबर ना. पण जेव्हा मूल हाक मारतं आई म्हणून, तुम्ही म्हणाल की बघा आई किती गर्विष्ठ आहे, मला सांगते माझं नाव घेऊन. बरोबर नाही.
याच्यामध्ये गर्वाचा काही संबंध नाही. इथं प्रेमाचा संबंध आहे त्यांच्यात. जेव्हा पण मुलगा प्रेमानं आईला हाक मारतो, मुलगा त्याचा विश्वास असतो की आई माझं सगळं काम करेल, आणि आई पण खुश होते कारण मुलगा प्रेमानं हाक मारतो. त्याचप्रमाणे भगवंत हे खूप आनंदी होतात जेव्हा ते ऐकतात की त्यांचे भक्त प्रेमानं त्यांना हाक मारतात. हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे ती आपली प्रेमाची हाक आहे भगवंताची. कारण या वेगवेगळे महामंत्र आहेत, वेगवेगळे मंत्र आहेत. जसं तुम्ही एखादा मंत्र सांगा. ओम नमो भगवते वासुदेवाय, किंवा ओम भूर्भुवः स्वः. हां, वेगवेगळे महामंत्र टाईप मंत्र आहेत. जसं शंकरांचा मंत्र आहे ओम नमः शिवाय, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, हे सगळे मंत्र आहेत. तर हे सगळे मंत्र आहेत. जसं ओम नमः शिवाय मी भगवंतांना नमस्कार करतो, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार करतो. पण हरे कृष्ण महामंत्र आहे ते प्रभुपाद सांगतात की हा नमस्कार करण्याचा मंत्र नाही, त्याच्यात नमा नाही आहे. त्याच्यात काय आहे? हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ही फक्त हाक आहे याच्यामध्ये. कारण जसा छोटा मुलगा आहे तो आईला हे नाही करत, आईला हाक मारतो प्रेमाने. तो हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे ती एक प्रेमाची हाक आहे जी भक्त भगवंतांना मारतो. तर आपण पाहतो जसं हरा ही भगवंताची शक्ती आहे, जी राधाराणी. हरा जेव्हा हाक मारतात तेव्हा ते हरे होतात. जसं सीता, जेव्हा राम सीताला हाक मारतात तेव्हा सीते करून हाक मारतात. तसंच हरा जेव्हा आपण हराला हाक मारतो ते होतं हरे. आणि कृष्ण त्यांना आपण हाक मारतोय कृष्ण या नावाने. तर आपण हे कृष्ण, हे राम, हे हरा असं करून आपण त्यांना हाक मारतोय की मला तुमच्या सेवेमध्ये सांगा. तर हे जे आपण पाहतो भगवंतांना नैवेद्य दाखवणं ही एक भक्तीचा एक खूप सुंदर अंग आहे, ज्यांना आपण भगवंतांप्रती आपलं प्रेम दाखवतोय आणि त्यांना भगवंतांच्या आणि आपल्या संबंधामध्ये वृद्धी होते. जसं आता इथं भरपूर माता बसलेल्या आहेत. तुम्ही पाहता की जेवढं तुम्ही, कारण आज प्रभूजी सांगत होते की माताजींनी खिचडी बनवलेली त्याची बाजरा आणि पहिल्यांदा पाणी सांगत होते की बनवायला 2-2.5 तास लागतात. कारण ते शिजत नाही. तर असं जेव्हा प्रेमानं बनवली जाते आणि प्रेमानं दिली जाते एखाद्या छोट्या मुलाला, तेव्हा आपण पाहतो की जे आईचं प्रेम आहे ते त्या रूपानं दाखवते. आजकाल मदर डे, फादर डे, डॉटर डे, काय सांगतात की ॲटलिस्ट त्या दिवशी तरी प्रेम करा वर्षातून एकदा. पण आपण पाहतो भारतीय संस्कृतीमध्ये एक
आणि त्यागाची भावना असते रोज, की आनंदानं प्रेमानं ते आपल्या मुलांवरती प्रेम दाखवतात, कष्ट करून खूप सुंदर सुंदर पदार्थ बनवून खायला घालतात, त्याच्यामध्ये त्यांना संतुष्टी मिळते आणि वर्षानुवर्ष ते करतात. आणि जेव्हा हा एक संबंध असतोय देण्याचा, की कष्ट करून काहीतरी बनवून आपण विश्रांत देतो, त्यांना काय होतं, त्यांना जे जो संबंध आहे ना मुलाचा आणि त्या आईचा खूप दृढ होतो. त्याचप्रमाणे आपला आणि भगवंताचा संबंध पण दृढ होण्यासाठी हे एक सुंदर माध्यम आहे. जेव्हा आपण जे पण आपण काही पदार्थ बनवतो ते भगवंतांना रोज अर्पण करतो, तर आपण पण तसंच प्रेम जे आपण आपल्या जवळच्या जे आपले मुलं आहेत किंवा पती पत्नी आहे, आई वडील आहेत, यांच्याबद्दल आपल्या हृदयामध्ये एवढं प्रेम आहे, तसंच प्रेम आपण भगवंतांच्या सेवेनं ते भगवंतांचं प्रेम अर्पण करू शकतो, आपण प्राप्त करू शकतो. कारण आपण पाहतो की जेव्हा देवाणघेवाण होते ना त्याच्यामध्ये प्रेम वाढतं. तर आपल्याला जर भगवंतांचं प्रेम वाढवायचं असेल तर जेवढं आपण देवाणघेवाण करू, देवाणघेवाण आणि कशा कशाची असते, जसं आपण प्रार्थना करतो भगवंतांना, प्रार्थना आपण भगवंतांना अर्पण करतोय आणि भगवंत कृपा देतात. आपण नैवेद्य देतो, भगवंत प्रसाद देत असतो. आपण आपलं हृदय भगवंतांना कधी सांगतो, भगवंत आपल्याला मदत करतात. तर आपण पाहतो की देवाणघेवाण आहे भगवंतांची, त्याला भक्ती म्हणतो. अशा देवाणघेवाण करण्यामध्ये जेव्हा आपला संबंध प्रस्थापित होतो मग आपली भक्ती चालू होते. तर हे प्रसादाचं माध्यम आहे, ते खूप सुंदर माध्यम आहे, ज्यांना आपण भगवंतांना डायरेक्ट त्यांच्याशी आदान प्रदान करू शकतो. कारण तुम्ही पाहाल भगवंतांना आध्यात्मिक जगामध्ये वैकुंठामध्ये कोण प्रसाद बनवलं जातं, कोणाला पण बनवायला देत नाही प्रसाद. आध्यात्मिक जगामध्ये फक्त 2च व्यक्ती आहेत ज्या भगवंतांचा प्रसाद बनवतात. एक आहे राधाराणी आणि दुसरी आहे यशोदा. 2च व्यक्ती आहेत ज्या प्रसाद बनवतात. आणि जी गोष्ट आध्यात्मिक जगामध्ये वैकुंठामध्ये कोणाला मिळत नाही ती आपल्याला प्राप्त आहे. आपण आपल्या घरामध्ये रोज प्रसाद बनवून भगवंतांना आठवण करतो. तर एवढी सुंदर संधी आहे आपल्याला, जी बाहेर आध्यात्मिक जगामध्ये पण नाही कोणाला. तर जेव्हा आपण तो अर्पण करतोय तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की माझी योग्यता नाही आहे. असं नाही की मी आता एकदम राधाराणीसारखं झालं, असं नाही की तिकडं राधाराणी इथं नाही. आपला विचार हाच आहे की राधाराणी कुठे आहे, मी कुठे आहे, पण मला ती एक सेवाची संधी आहे, कारण राधाराणी नाही आहे. त्यासाठी माझी काही योग्यता नाही आहे, पण जी आपली परंपरा आहे त्यांची जर कृपा झाली तर माझी जे मी देते भगवंतांना ते भगवंत अर्पण ग्रहण करते. तर आपण पाहतो की हे नैवेद्य आपण अर्पण करतो भगवंतांना, तो परंपरेद्वारे आपण अर्पण करतो. की त्याच्यामध्ये काही त्रुटी जरी असतील तरी त्या त्रुटी भगवंत ग्रहण करतात, त्याला रिजेक्ट नाही करत. तर हे जो नैवेद्य आपण बनवतो भगवंतांना अर्पण करतो त्याच्यामध्ये हे सायन्स आहे. एक ते खूप शास्त्रोक्त आहे, आध्यात्मिक देवाणघेवाण आहे. आणि त्या आध्यात्मिक देवाणघेवाणीचा उद्देश काय आहे, भगवंतांप्रती आपलं प्रेम जागृत करणं, वाढवणं. आणि आपण पाहतो जेवढं जसं आई वडील आहेत ते त्यांच्या मुलांप्रती जेवढं त्याग करतात,
त्यांचं भरण पोषण करतात, तेवढं मुलं त्यांच्याप्रती प्रेम आदर व्यक्त करतात. जर आई वडिलांनी त्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर मग मुलं पण आदर प्रेम दाखवत नाही. तर आपण इथं पाहतो की या भौतिक जगामध्ये पण आपण पाहतो की जेव्हा देवाणघेवाण होते, जी प्रेम आणि त्यागावरती अवलंबून आहे त्यांना ते जे दोघांतला जो प्रेमाचा संबंध आहे तो वाढतो. तर आध्यात्मिक जीवन म्हणजे हेच आहे की आपलं भगवंतांवरती प्रेम वाढणं, आणि ते आपण घरच्या घरी जे आपण करतोय तेच करायचं आहे, आणखी काय असं वेगळं काय करायचं नाही. रोजच आपण स्वयंपाक रोजच करतोय, चपाती रोजच करतोय, भाजी रोजच करतोय, एकच करायचं आहे की ते भगवंतांसाठी करायचं. आणि काय होतं की भगवंतांसाठी आपण जेव्हा करतो तेव्हा ती एक चेतना असते की हे मी भगवंतांसाठी करतो. मग आपण ते जेवढं चांगलं करता येईल तेवढं करतो भगवंतांच्या प्रसंगी. ओके. जसं याच्यात म्हटलं होतं की तारमध्ये जीवातील लोहमय सूत्र होते. जीव सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे. तर आता आपल्याला वाटतं ते की बाई जर बाहेरचं काही असलं तर आपल्याला काही इच्छा होत नाही समजा, आपण खात नाही समजा. आता हे खाण्याचे महाप्रसादाची प्रेयर आहे ना, खाण्याच्या पहिल्याची प्रेयर आहे, त्याच्यात जीवाचं नाव आहे. पण जीवाचं दुसरं जे काम आहे बोलायचं वगैरे त्याच्यावर कंट्रोल राहत नाही. तर म्हणजे मेन बोलते खाण्यावर फक्त एक जीवाचं कंट्रोल जास्त आहे का? जिभेचे दोन कार्य आहेत, एक तर आहे खाणं टेस्ट करणं आणि दुसरं आहे बोलणं. पण प्रसादानं ते दोन्ही पण वरती कंट्रोल होतं. आपल्या बोलण्यावरती पण कंट्रोल होतं आणि खाण्यावरती पण कंट्रोल होतं. का? कारण जीवा शुद्ध होतो प्रसाद घेणं, दोन्ही शुद्ध होतं. ऑफकोर्स जेव्हा आपण प्रसाद घेतो आणि प्रसादाबरोबर भगवानाचं नाव पण घेतो, त्यांना आपण अंतर बाह्य दोन्ही रूपांना पण शुद्ध होतो. दोन्ही टाइम स्वयंपाक केला तर दोन्ही टाइम भगवंताला हां, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही काही पण करा, थोडं करा जास्त करा, सगळं भगवंतांना दिल्याशिवाय नाही घ्यायचं. इव्हन शेंगदाणा खाताना भगवान आपण कोण खाय बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का की आता बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये अशी काही गोष्ट करता का जी तुमच्या मुलांना तुम्ही नाही देत? असंच काहीतरी करून खाता सोबत आणि तो मुलगा खेळायला कळतं का? तर जसं जे पण तुम्ही काय कराल ते मला खायला घालते, त्याचप्रमाणे असं समजा भगवंत तुमची आणखी दुसरा तिसरा मुलगा आहे, ते बसले तिथं वाट बघतात आहे की काय आता येणार आहे. जे पण आहे ते आता आणि जास्त नाही मागत, एकच वाटी मागतात. सो कारण काय आहे, कधी कधी ते आमच्या घरी कधी जेव्हा आधी व्हायचं, आता रोज करतात नैवेद्य दाखवतात बहुत. मी जेव्हा सांगायचो पहिल्यांदा की नैवेद्य दाखवा भोग दाखवा म्हणून, तेव्हा आम्ही दाखवतो ना, जेव्हा पुरणपोळी केली तेव्हा भोग दाखवायचं, दुसऱ्या दिवशी नाही. तर असं नाही की काही स्पेशलच पाहिजे आणि तेव्हा मग आपण दाखवा, असं काही नाही. प्रत्येक गोष्ट जी कराल ती स्पेशलच आहे, कारण तुम्ही भगवंतांसाठी करताय. तुम्ही चपाती करा, भाकरी करा, खिचडी करा, जे पण करा ते भगवंतांना दाखवा. कधी कधी काय होते, हे भगवंताला चालत नाही, शिळं आहे असं आहे, मग त्यासाठी डायरेक्ट भगवंताला दूध देऊन टाका आणि आपण हे खाऊन टाका, असं चालते का?
नाही. प्रभूची कंडिशन कसं आहे माहिती आहे का, तुम्ही समजा भात आहे, तर भात शिळा झाल्यानंतर दाखवण्याची गरज नाही. पण जेव्हा तुम्ही भात बनवलाय पहिल्यांदा त्यावेळी ते दाखवा. समजा सकाळी बनवलाय सकाळी दाखवा, संध्याकाळी तुम्हाला खायचं ते खा, ते काय प्रॉब्लेम नाही. प्रभूजी, आपण जर समजा एखाद्या वेळेस नाही स्वयंपाक करणं झाला, मग जे अवेलेबल आहे घरात ते दाखवलं तर चालते की ते समजा बाहेर जेवण होतं एखाद्या वेळेस, मग घरी स्वयंपाक नाही करत आपण, तर मग अशा वेळेस नैवेद्य म्हणून काय दाखवायला पाहिजे? अशा वेळी नैवेद्य म्हणून तुम्ही काय जसं ड्रायफ्रुट्स असतात ते, किंवा ड्रायफ्रुट्समध्ये असतात ना, अंजीर असते, किंवा काही जसं तुझ्याकडे लाडू असतात ते, किंवा जे आपण काही ड्राय सुक्या गोष्टी असतात ते, साखर गोड हां ते पण चालेल. देणं महत्वाचं आहे. आणि दुसरं एक महत्वाचं आहे की जेव्हा आपण देतो तेव्हा ते तुलसी त्याच्यावरती ठेवणं महत्वाचं आहे. कारण ती तुलसी आहे ती भगवंताला प्रिय आहे. जेव्हा आपण काही तुलसी युक्त अर्पण करतो भगवंतांना, भगवंत निश्चित ग्रहण करतो. किंवा मग घरी असती तर आपण भोग देतो, पण आपल्याला भोग द्यायची घरी असते तर कमीत कमी किती सेकंद तो भोग भोगायला पुढे असला पाहिजे. बरं आहे. तुम्ही जेव्हा मुलांना दाखवता असं करता की ते होतं असं बरंच. आपल्याला समजून घ्या. बरोबर आहे. तर कसं आहे की नॉर्मली मंदिरामध्ये 15 मिनटं टाईम असतो, ते भोग देतात आणि 15 मिनटं थांबतात. पण आपल्या घरामध्ये नॉर्मली पाहिजे की 5 ते 7 मिनटं ठेवतात. तुम्हाला खूपच घाई असेल तर 1 मिनटं ठेवा, 1 मिनिट, पण जनरली 5 ते 7 मिनटं ठेवतात. तोपर्यंत आपण कसं परिणाम घ्यायचा, म्हणजे जप करायला. जसं पहिली चपाती झाली, राईस आहे, तर ठेवून द्या, स्वयंपाक चालू आहे. आणि परत प्रभूची सेकंड थिंग, भगवंताला भोग दिल्यानंतर असं होतं की आपण पुढे जाऊ नये, आपण पुढे जाऊ देऊया. नाही प्रभूजी, असं याच्यावर असं होतं, एका म्हणजे वैष्णव भक्तांनी सांगितलं होतं, आता आपल्या घरात कोणी पाहुणे आले, आपण त्यांना जेवायला दिलं समजा, तर आपण असं करतो का त्यांना जेवायला वाटलं आपण पुढे जातो आणि आपण तर बसतो आणि तसे भगवंत आपले पाहुणे आहेत, आपण त्यांना मोठा टाइम जेवायला देतो, तर आपण जर बसायला म्हणजे 5 मिनिटं नंतर ते झाले की नंतर आपण कुठे समजा. बरोबर, तसं केलं तर चांगलंच आहे. पण समजा तसं नाही झालं तरी पण काय एवढा फरक नाही. थांबतोच ना, ते प्रसाद आपण घेऊन आपल्या स्वयंपाक मिळवतो ना, जोपर्यंत प्रसाद थोडी होतो. ते म्हणतात की तिथं बसून राहायला पाहिजे. तिथे बसून राहायला तसं गरज नाही. गरज नाही. बसून तर चांगलंच आहे, पण तुम्ही सेवाच करताय ना. बरोबर, तेच ते 5 मिनिटं फक्त जप करा केलं तर खूपच वेगळाच आनंद होतो. आणखी सांगा भगवान आपल्याला प्रसाद ग्रहण करता आपण जप करायचे. आणि काय प्रभूजी, आपण समजा काही लसण कांद्याची एखादा पदार्थ बनला आणि तो जर दोषयुक्त झाला समजा भगवंतासाठी, तो प्रसाद म्हणून ठेवला तर हां, ते आहे की भगवंतांना आपण जेव्हा आपण देतो ते शुद्ध सात्विक द्यायला पाहिजे. जेव्हा आपण त्यासाठी आपण जेवढं शक्य आहे तेवढं कांदा आणि लसूण शिवाय द्यायला पाहिजे. जान करके नहीं देना चाहिए ना, मुझे है म्हणून तो नहीं देना तर अच्छा नाही. जेवढं जे आयटम आहे, जे कांदा आणि लसूण नाही आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. ते द्यायचे. ते आपण व्यवस्थित द्यायचे. मेरा एक प्रश्न था, अपन लोग भोग लगाते हैं, कौन सा मंत्र बोले? कोणाला माहिती आहे? गणपती हां. पहिले अगोदर गुरु महाराजचा मंत्र बोलायचा, नंतर
स्वरूपाचा मंत्र बोलायचा, नंतर श्रीकृष्ण चैतन्य हरे कृष्ण महामंत्र बोलायचा, नंतर नमो पादे कृष्ण, नंतर हे नमो महावंदन्याय कृष्ण प्रदाय कृष्ण कृष्ण चैतन्य नामने वरुष्णो, नंतर भगवानचा म्हणायचा नमो महावंदन्याय कृष्ण प्रदाय कृष्ण कृष्ण चैतन्य नामने वरुष्णो, नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मणाय जय जगत कृष्ण गोविंदाय नमो, नमो गोविंदाय नमो, नमो गोविंदाय नमो, कृष्ण माता नमो, कृष्ण माता नमो, कृष्ण माता नमो। तो अगर नहीं कोई मंत्र बोला, अगर एक 3 बार बोला कृष्ण माता नमो उसको भी चलेगा। नमः विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले नमस्ते सारस्वते देवे गौरवाय प्रचारिणे विशेषणे। त्यानंतर चैतन्य महाप्रभूंचा मंत्र म्हणतो नमो महावदन्याय कृष्ण प्रेमप्रदाय कृष्णाय चैतन्य नामे गौरवाय आणि कृष्णाचा नमो ब्राह्मण देवाय व ब्राह्मणाय कृष्णाय गोविंदाय। हे 3 श्लोक आपण गुरु प्रभुपाद त्यानंतर चैतन्य महाप्रभू त्याच्यामध्ये कृष्ण आणि त्यानंतर महामंत्र त्याची प्रिंटआउट आहे म्हणजे माझ्याकडे आहे एक्स्ट्रा आहे अगर किसी को चाहिए चालेल। तर हे मंत्र आहेत ते तुमच्या जे तुमच्या घराचं जे देवघर आहे तिथं लावून ठेवायचं। एक 7-8 दिवसात ते होऊन जाईल। व्हाट्सएप में हाँ PDF है कोई उसका वो भेज दीजिए। मैं उस दिन प्रसाद हुआ ना, उस दिन इसने भोग लगाया भगवान पे यहाँ पे, तो फिर मैं घर का जो बोल रहा मैंने इसको क्रॉस टैली करने के लिए इसको पूछा कि आपने भोग लगाया अभी तो कौन सा मंत्र बोला, वो पूछा था मैंने उनको अभी परसों। आणि कसं आहे की जसं आपले काही खूप स्पेशल गेस्ट आले आपल्या घरामध्ये तर त्यांच्यासाठी एक स्पेशल आपण भांडं ठेवतो, स्पेशल एक ताट वगैरे स्पेशल असतं, असं नाही की आपल्याच याच्यामध्ये त्यांना देतो। तसंच भगवंतांचं जे नैवेद्याचं ताट आहे जसं भोग लागते तो सेपरेट आहे, ते भगवंतांचंच आहे आणि ते भगवंतच फक्त घेतात, आपण नाही त्याच्यामध्ये। प्लेट थाली 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 प्लेट ओके। हरे देखा सुधार करने का लाभ कृष्ण जी भी आने लगे। टैंक हो गया वीडियो कितना है छोटा ही देखना ऐसे कुछ लंबा है टाइम तो हो गया है ना मेरी नेक्स्ट संडे खुश हो रही कि आपने निकला वो खुश हो रहे तो हम प्रभु जी बहुत धन्यवाद देना चाहते हैं। हमको आपने उस दिन मार्गदर्शन किया था कि हम जितने प्रेम से उनको पुकारेंगे उतने प्रेम से वो भी याद आएंगे ना हमको, ऐसे मतलब वो दोनों तरफ से होता ना आराम बहुत धन्यवाद देना चाहते हैं जी। एक बार हरे कृष्ण मंत्र बोलते हैं। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। बहुत धन्यवाद आप भक्तों का भी, आज बारिश में भी आप सब लोग आए, विलास प्रभु जी और हमारे भी सुबह हो कृष्ण चैतन्य प्रभु हमारे देवता के हमारे शिष्य हैं और यहाँ से 25 किलोमीटर दूर रहते हैं, वहाँ से आए हैं। आपके भैया हैं प्रभु जी साथ में? हाँ ये मेरा फ्रेंड है, उनको लाया फ्रेंड पहली बार आए क्या प्रभु जी? हाँ उनको लेके आया। तो आपका विशेष स्वागत है। आपका शुभ नाम प्रभु जी? उदय था। स्वागत है उदय जी आपका। हरे कृष्ण। और श्री के प्रभु जी भी आए हैं बारिश में, आप तो स्कूटर पे आए प्रभु जी? बारिश में चलो अच्छा हो गया। प्रभूजी म्हटले एवढ्या लांबून आलेले आहेत आणि मोबाईलवर ते कनेक्ट होत नव्हतं लाईन म्हणून मग आम्ही
विशेष म्हणजे मेरी कन्या भी आई, मेरी बेटी भी आई आज। स्वागत है उनका भी, बहुत बहुत स्वागत। प्रभूजींचं प्रवचन ऐकणं खूप महत्वाचं आहे. आम्हाला असं वाटतं की अजून तुम्ही देत राहा. हम तो आपको सोच रहे थे कि आप कितने दूर से आए, लेट हो जाएंगे, इसलिए प्रभु को इशारा किया आम्हाला पावसामुळे पण अजूनही उठावंसं नाही वाटत आहे. पण काहीतरी सांगतील प्रभूजी आहे. प्रभु जी को अगले संडे के लिए हम निवेदन करते हैं। प्रभु जी अगले संडे भी जरा कृपा करेंगे। आज बॉम्बे के भक्त प्रशासन का ब्रेक लेके फिर दूसरे बॉम्बे के भी आज हमारे भक्त लोग बस ज्वाइन टिकट- करने वाले थे, पर वो इंटरनेट नहीं चल रहा था, तो वो लोग रुके रह गया अभी। मुझको बीच में बहुत अर्जेंट से कॉल भी आए 3-4, फिर भी प्रभु जी ने बिल्कुल हरे कृष्णा। खूपच सुंदर स्पष्टीकरण करता तुम्ही प्रभूजी. असं असं केव्हा क्लास सुरू होतो आणि केव्हा संपतो कळत नाही. आणि खूप महत्वाचा विषय, अति महत्वाचा विषय घेतला म्हणजे आपण कनेक्ट केला त्याला त्या दिवशीपासून आज प्रभु जी का एक और विषय था, मुझे पूछ रहे थे कि वो लोग क्या, मैंने ठीक है प्रभु जी, जो आपको ठीक लगे संडे ले लो, अगले हर संडे ले लो। नहीं वो आधा वो कंटिन्यू कर दिया ना पूरा, वो पूरा हो गया। हम आज प्रार्थना करते हैं कि प्रभु जी का संग जितना लंबा हो सके मिले। सब भक्तों को निवेदन है कि बुधवार को भी जो भागवतम पढ़ने का वो कर रहे हैं स्टडी सर्कल, अगर संभव हो, जिन भक्त नहीं आ रहे हैं वो भी आ सकते हैं, अगर आपके लिए संभव हो। हरे कृष्ण, धन्यवाद। श्री प्रभुपाद की जय।